नमस्कार मित्रांनो, मी रवी स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आपण दर महिन्याला आपल्या सॅलरीतून थोडी ना थोडी रक्कम सेव्हिंग करत असतो। काही जण 500 रुपये, काही जण 1000 रुपये, काहींना जर अमाउंट जास्त करता आली तर ते जास्त रक्कम सेव्हिंग करत असतात। आणि ही रक्कम सेव्हिंग करणं तेवढीच गरजेचे आहे जेणेकरून आपल्याला फ्युचरमध्ये काही प्रॉब्लेम आला, म्हणजे एखादी मेडिकल इमर्जन्सी आली किंवा अजून काही प्रॉब्लेम आले तर त्या रकमेचा आपल्याला यूज करता येतो। तुम्ही देखील तुमच्या सेव्हिंग अकाउंटमध्ये अशी रक्कम सेव्हिंग करता की नाही? केली पाहिजे मित्रांनो, आणि नसेल करत तर आजपासूनच ती करायला सुरुवात करा। जर तुम्हाला कधी पैशाची गरज पडली तर इतरांकडे मागण्यापेक्षा आपल्या अकाउंटमधूनच का नाही विड्रॉल करायचे? यासाठी दर महिन्याला सेव्हिंग करणं गरजेचं आहे। आता तुम्ही म्हणाल की व्हिडिओचा थंबनेल तर कॅश विड्रॉलसाठी होता, पण हा बाबा तर कॅश डिपॉझिट किंवा सेव्हिंगसाठी सांगत बसलाय। तर मित्रांनो, पैसे विड्रॉल करण्यासाठी ते आधी अकाउंटमध्ये टाकणं गरजेचं आहे। त्यामुळे मी तुम्हाला आधी सेव्हिंग करा आणि त्यानंतर विड्रॉल करा यासाठी सांगत आहे। तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की आपण बँक ऑफ महाराष्ट्राची कॅश डिपॉझिशन स्लिप कशी भरू शकतो। तर आज आपण पाहणार आहोत की बँक ऑफ महाराष्ट्राची विड्रॉल स्लिप आपण कशी भरायची आहे। प्रत्येक बँकेचं कॅश विड्रॉलसाठी वेगवेगळ्या मेथड्स आहेत। बऱ्याचशा बँका कस्टमरला एटीएम प्रोव्हाइड करतात, एटीएम बरोबर चेकबुक सुद्धा प्रोव्हाइड करतात, पण बँकेच्या एटीएम मधनं तेवढा कॅश आपण विड्रॉल करू शकत नाही। बऱ्याचशा बँकेंना 20,000, काहींना 50,000 विड्रॉल लिमिट असतं। मग याच्यापेक्षा जास्त अमाऊंट जर आपल्याला विड्रॉल करायची असेल त्यावेळी आपल्याला त्या स्लिपचा किंवा चेकचा उपयोग करावा लागतो, जेणेकरून आपल्याला त्या लिमिटच्या वरती कॅश विड्रॉल करता यावे। अशा वेळी आपल्याला बँकेची विड्रॉल स्लिप उपयोगी येते आणि हीच विड्रॉल स्लिप आपण आज भरायची कशी हे पाहणार आहोत। तर तुम्ही पाहू शकता की बँक ऑफ महाराष्ट्र आपल्याला कॅश विड्रॉलसाठी अशा पद्धतीची स्लिप प्रोव्हाइड करते। स्लिप जर तुम्ही पाहिली तर त्याच्यामध्ये खूप असं काही आपल्याला भरून द्यायचं नाही आहे। एकदम पटकन थोडक्या गोष्टीमध्ये आपल्याला आपली कॅश आपल्या अकाउंटमधनं काढता येणार आहे। जेव्हा तुम्ही बँकेमध्ये जाल आणि कॅश विड्रॉलसाठी स्लिप मागाल त्यावेळेला तुम्हाला ही स्लिप प्रोव्हाइड केली जाईल। आता या स्लिपमध्ये काय काय भरायचं आहे ते आपण पाहूया। स्लिपमध्ये सगळ्यात पहिलं जे आपल्याला भरायचं आहे ते म्हणजे तुमची शाखा, ज्या ब्रँचमधून तुम्ही पैसे काढणार आहात त्या ब्रँचचं तुम्हाला इथे नाव लिहायचं आहे। त्यानंतर तुम्हाला पुढे दिनांक टाकायचे आहे, ज्या दिवशी तुम्ही पैसे काढायला जाल त्या दिवशीची तुम्ही इथे डेट टाकून घ्या। आणि इथे जो कॅश विड्रॉलला तुम्ही पाठवणार आहे किंवा तुम्ही स्वतः जाणार आहे तर त्याच्या इथे नाव लिहायचे आहे। त्याच्या खाली इथे आपल्याला आपले खाते नंबर टाकायचा आहे। ते खाते नंबर तुम्हाला तुमच्या पासबुकवरती मिळून जाईल। त्यानंतर तुम्हाला खाली खातेदाराचे नाव म्हणजे तुमचे स्वतःचे नाव इथे टाकायचे आहे। ते नाव टाकल्यानंतर इथे तुम्हाला अमाऊंट टाकायची आहे, जी काही तुम्हाला कॅश काढायची आहे बँकेमधनं, 1000 असू दे, 500 असू दे किंवा 10,000 असू दे, ती कॅशचा नंबर, जी कॅश तुम्हाला काढायची आहे तिथे तुम्हाला मेन्शन करायची आहे। त्यानंतर इथे तुम्हाला खाली साईन करायची आहे, जी तुमची साईन अकाउंट ओपन करताना तुम्ही दिली आहे, म्हणजे तुमच्या पॅन कार्डवरची साईन आणि तुमच्या अकाउंटवरची साईन ही एकच असते, तीच साईन तुम्हाला इथे करायची आहे। आणि ही स्लिप भरून झाल्यानंतर जो कोणी विड्रॉलसाठी अधिकारी बँकेमध्ये बसला आहे त्यांच्याकडे नेऊन द्यायचे आहे। त्याबरोबर तुम्हाला तुमचं पासबुकही त्यांना द्यायचं आहे। ते तुमची साईन आणि तुमचं अकाउंट चेक करून झाल्यानंतर तुम्हाला 5 मिनिटांमध्ये तुमची कॅश हातामध्ये देतील। आपण असेच बँक आणि फायनान्स रिलेटेड व्हिडिओ आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो। तुम्हाला जर बँकेच्या आणि फायनान्स रिलेटेड काही क्वेश्चन असतील, काही क्वेरीज असतील तर तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये मेसेज करू शकता। आपण या क्वेरींवरती, क्वेश्चनवरती, तुमच्या कमेंटवरती व्हिडिओ घेऊन यायचा प्रयत्न करू, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक गोष्टींची माहिती आपल्या चॅनलद्वारे भेटत राहावी। आणि असेच अपडेट राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद।